नमस्कार, मी प्रणील गिल्डा, SGPO मिरज। आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 24 तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते। देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आश्रयासाठी ते थांबले। ते तिथे थांबलेले असताना साधारण 7 ते 8 इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला। साधारण 1,69,000चा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाक दाखवून काढून घेतलेला होता। सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला, त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोम्बिंग ऑपरेशन केले, काही संशयित वस्त्यांमध्ये, काही ठिकाणी। त्या ठिकाणाहून 26 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित 3 आरोपी मिळून आले। त्या 3 आरोपींची जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली, आमच्याकडे जे CCTV फुटेज होतं त्यामधून खात्री केली। त्यात तरबेज उर्फ तबऱ्या 4 शिट्या शिंदे, रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे 3 आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि 30 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे। सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे, सदर जो पूर्ण तपास केलेला आहे, ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे, ती कारवाई आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, त्यात त्यांचे DB पथकाचे प्रमुख API तिप्पे, त्यांचे सर्व अंमलदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार, त्यांचे अधिकारी पवारसाहेब API पवार, त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API विक्रम पाटील आणि त्यांची टीम, तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे DB पथक प्रमुख PSI गुरव आणि त्यांची टीम, या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित 4 ते 5 आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही, मात्र पुढील 4 दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच छडा लावू।